एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालेला आहे। शनिवारचा दिवस अपघाताची बातमी। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झाल्याची बातमी येते। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात नेमका कुठे झालेला आहे तर 13 वाहनांचा एक्सप्रेस वेवर अपघात झालेला आहे। फक्त प्राथमिक माहिती समोर येते पण 13 वाहनांचा भीषण अपघात झालाय, त्यामुळे मोठी बातमी आहे ही। 13 वाहनांचा अपघात झालाय। बघा, दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। किती गाड्यांचं नुकसान झालंय ते आपल्याला दिसतंय। 13 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। सगळा बोनेटचा चक्काचूर झालेला आहे। एकूण 13 गाड्या एकमेकांना येऊन धडकलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या 13 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। काय नेमकं घडलं ते आपल्याला कळेल, पण कदाचित पहिल्या गाडीनं अचानक ब्रेक दाबला आणि त्याच्या पाठोपाठ एकूण 13 गाड्या एकमेकांना आपटल्या असं आपल्याला म्हणता येईल। पण ही प्राथमिक माहिती आहे, हा अंदाज आहे। आपण बघूया नेमकं काय घडलंय। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय। 13 गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत। एका गाडीचा तर किती चक्काचूर झालाय बघा। अजून प्राथमिक माहितीत समोर आलेली आहे। अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। किती जण जखमी आहेत, किती जीवितहानी झाली आहे हे आपल्याला समजेल। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांना विचारूया। विनय, नेमका कुठल्या ठिकाणी हा अपघात झाला आणि कसा अपघात घडला? नक्की सुवर्ण, इथून मुंबई पुणे महामार्गावरती हा अपघात झालाय आणि आपण ज्यावेळी लोणावळ्यातल्या म्हणजे खंडाळ्याच्या घाटातून जेव्हा आपण घाट पार केल्यानंतर जेव्हा खाली उतरतो आणि जिथे पुढे जाऊन आपल्याला फूड मॉल लागतो, त्या फूड मॉलच्या अलीकडे हा अपघात झाला। आणि हा अपघात ज्या घाटातून उतरताना, लोणावळ्यातून खाली उतरताना एक खूप मोठ्या प्रमाणात उतार आहे आणि या उतारावरतीच हा अपघात झाल्यामुळे तब्बल 12 ते 15 वाहनांचा थेट हा एकमेकांना धडकलेले आहेत। पण त्यामागे देखील अशा आणखी काही 8-10 गाड्या देखील एकमेकांना धडकल्या गेलेल्या आहेत। असे एकूण आता जी माहिती मिळाली ती एकूण 18 ते 20 वाहनं एकमेकांना धडकली गेल्याचे आहे। त्यामुळे पुण्याकडची जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे।